कवटेमहाकाळ मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. सांगली प्रतिनिधी विद्याधर लोंढे. कुची तालुका कवटेमहाकाळ येथील सर्वसामान्य कुटुंबातील अनिकेत पवार या युवकाने प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला आहे. त्याला सापडलेली 3.5 तोळेची सुमारे 3.5 लाख रुपये किमतीची सोन्याची चेन त्याने ती प्रामाणिकपणे त्रिमूर्ती ज्वेलर्सचे मालक महादेव गुरव यांच्याकडे सुपूर्द केली. त्यांच्या प्रामाणिकपणाचा आदर्श घेण्यासारखा आहे. याबाबत अधिक माहिती अशी कुची तालुका कवटेमहाकाळ येथील त्रिमूर्ती ज्वेलर्सचे मालक महादेव गुरव यांची हरवलेली 3.5 तोळेची सुमारे 3.5 लाख रुपये किमतीची सोन्याची चेन येथीलच सामान्य कुटुंबातील अनिकेत पवार या युवकास सापडली. त्याने क्षणाचाही विलंब न करता ती सोन्याची चेन त्रिमूर्ती ज्वेलर्सचे मालक महादेव गुरव यांची असल्याचे समजताच तात्काळ त्यांच्याकडे नेऊन सुपूर्द केली. आजच्या स्पर्धात्मक व भौतिक जगात असे प्रामाणिकपणाचे दाखले दुर्मिळ होत चालले असताना पवार यांच्या या कृतीचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. त्यांच्या या कार्यामुळे प्रामाणिकपणाचे महत्त्व अधोरेखित झाले असून तरुण पिढीसाठीही एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने अनिकेत पवार यांचा माजी सभापती MK पाटील दादा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच सहदेव गुरव, उपसरपंच जयसिंग पाटील, माजी सरपंच लक्ष्मण पवार, विकास सोसायटीचे उपाध्यक्ष अशोक रंगराव पवार, सूरज पाटील, बाबूराव सूर्यवंशी, मोहन पाटील, हनुमंत पाटील, सुखदेव मंडले, योगेश कुलकर्णी उपस्थित होते. बोलताना ग्रामपंचायत पदाधिकारी व उपस्थित ग्रामस्थांनी त्यांच्या प्रामाणिक वागण्याचे कौतुक व अभिनंदन केले. कुची तालुका कवटेमहाकाळ येथे अनिकेत पवार यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सत्कार करताना माजी सभापती MK दादा पाटील, सरपंच सहदेव गुरव, माजी सरपंच लक्ष्मण पवार, महादेव गुरव, बाबूराव सूर्यवंशी व अन्य. कवटेमहाकाळ मराठी न्यूज मुख्य संपादक विद्याधर लोंढे.